अभिनेता सैफ अली खानवर गुरुवारी मध्यरात्री मुंबईत राहत्या घरी प्राणघातक हल्ला केल्याची घटना समोर आली। खंडणीच्या उद्देशाने हा हल्ला करण्यात आल्याची माहिती पोलिसांच्या एफआयआर मध्ये नोंदवण्यात आली। मात्र दुसरीकडे राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार गटाचे आमदार जितेंद्र आव्हाड यांनी या संदर्भात शंका उपस्थित केली आहे। सैफ अली खानने आपल्या मुलाचं नाव तैमूर ठेवल्याने धार्मिक कट्टरतावाद्यांकडून हा हल्ला करण्यात आल्याचा दावा हा आव्हाडांनी केलाय। पाहूया त्या संदर्भातला एक स्पेशल रिपोर्ट। बॉलिवूड अभिनेता सैफ अली खानवरती मुंबईतल्या राहत्या घरात जीवघेणा हल्ला झाला। पण या घटनेनंतर सैफ आणि करीना कपूरचा मोठा मुलगा तैमूर खान चर्चेत आला। कारण सैफ अली खाननं त्याच्या मुलाचं नाव तैमूर ठेवल्यामुळे धार्मिक कट्टरतावाद्यांकडनं हा हल्ला करण्यात आला का असा सवाल शरद पवारांच्या राष्ट्रवादीचे आमदार जितेंद्र आव्हाड यांनी उपस्थित केलाय। इतकंच नाही तर सैफवर झालेला हल्ला हा पूर्वनियोजित कटाचा भाग असल्याची शंका सुद्धा आव्हाडांनी व्यक्त केली आहे। सैफ अली खान याच्यावर झालेला हल्ला हा पूर्वनियोजित कटाचा भाग असू शकतो। गेली अनेक वर्ष ज्या पद्धतीनं सैफ अली खान यांना त्यांच्या मुलाचं नाव तैमूर ठेवल्यावरनं टार्गेट केलं जात होतं ते बघता धार्मिक कट्टरतावाद्यांकडनं हा हल्ला करण्यात आलेला आहे का किंवा कसं या दिशेने हा तपास होणं आवश्यक आहे। कारण सैफ अली खान यांच्यावर एकूण 6 वार करण्यात आल्याचं प्राथमिक माहितीतनं समोर येत आहे। त्यातील 2 वार हे गंभीर स्वरूपाचे असल्याचं समजतंय। एक वार त्यांच्या मानेवर करण्यात आलाय, त्यामुळे त्यांच्या मणक्यावर गंभीर दुखापत झाली। हल्लेखोराची वार करण्याची पद्धत पाहता वार हा जीवे मारण्याच्या हेतूनेच करण्यात आल्याचं प्रथमदर्शनी दिसून येतं। धार्मिक कट्टरतावाद्यांकडनं हा हल्ला करण्यात आलेला असू शकतो अशी शंका आव्हाडांनी उपस्थित केली आहे। यावरनं गृहराज्यमंत्री योगेश कदम यांनी आव्हाडांना खडे बोल सुनावलेत। या घटनेला सामाजिक धार्मिक रंग देण्यातनं जितेंद्र आव्हाड यांची परिपक्वता दिसून येते असा टोला कदम यांनी लगावला। फक्त सैफ अली खान त्याचं आडनाव खान आहे म्हणून आज विरोधक जर त्याचं राजकारण करत असतील तर मला त्यांची कीव येते। म्हणजे तुम्हाला महाराष्ट्राच्या जनतेने तुम्हाला सत्तेच्या बाहेर फेकलेलं आहे। तुम्ही आता विरोधी बाकावरती आहात म्हणून तुम्ही काही बळाल त्याला मी अजिबात खपू घेणार नाही। जितेंद्र आव्हाडांनी एवढं लक्षात घ्यावं की ह्या घटनेला त्यांनी सामाजिक किंवा धार्मिक रंग देणं म्हणजे त्यांची राजकीय परिपक्वता किती आहे हे त्याच्यावरून लक्षात येतं। त्यांना एवढंच मी सांगेन की आज महाराष्ट्रामध्ये देवेंद्र फडणवीस साहेबांच्या नेतृत्वाखाली होम डिपार्टमेंट काम करत असताना मुंबई हे जगामधलं सर्वात सुरक्षित शहर म्हणून आजही ओळखलं जातं। स्टार किड म्हणून तैमूर अली खान जन्मापासूनच चर्चेत आहे। सैफ आणि करीनानं तैमूरच्या जन्मासोबतच त्याच्या नावाची घोषणा केली, तेव्हाच त्याच्या नावावरनं चांगलाच वादंग उठला। अनेकांनी सैफ करीनाचा मुलगा तैमूरच्या नावावर आक्षेप नोंदवला होता। तैमूरच्या नावाचा वाद काय? तैमूर लंग हा एक इस्लामिक राजा होता। आपलं साम्राज्य निर्माण करण्यासाठी तैमूर लंग यानं जगावर हल्ले केले होते। तैमूर लंग यानं भारतावरही हल्ला करून असंख्य लोकांना ठार मारलं होतं। 14व्या शतकात तैमूर लंग यानं भारतामध्ये बरीच लुटमार केली होती। तो अत्याचारासाठी कुख्यात होता, त्याला क्रूर कर्मा असंही म्हटलं जायचं। एका लढाईत तैमूर लंगचा उजवा हात आणि पाय निकामी झाला होता। यानंतर तुर्की, बगदाद आणि सिरियातले राज्यकर्ते लंगडा असं म्हणून तैमूरची थट्टा करत असत। तेव्हापासूनच त्याची ओळख तैमूर ए लंग अशी झाली। सीसीटीवी कैमरास भी लगे हुए हैं और क्योंकि एक सेलिब्रिटी का घर है तो सुरक्षा तो उसकी भी अपनी होगी अपने घर में। इन तमाम सुरक्षाओं के बावजूद वो हमलावर कैसे पहुंचा फ्लैट के अंदर? अब मैं उसे चोर कहूं या मैं उसे हमलावर कहूं ये कहना मुश्किल है। उसकी नीयत क्या थी वहां जाने की? वो सिर्फ चोरी करना चाहता था या उसका इरादा हमला करने का था और वो भी जानलेवा हमला करने का था? तो जब तक वो पकड़ा नहीं जाएगा तब तक ये बातें सामने नहीं आएंगी। मुलाचं नाव तैमूर ठेवल्यानं सैफ अली खान आणि करीना कपूरला सातत्यानं टीकेला तोंड द्यावं लागतं। दरम्यान आपल्या लेकाचं नाव तैमूर कसं ठेवलं यावर करीना कपूरनं अनेक मुलाखतींमधनं भाष्य केलंय। इतिहासाच्या आधारे नव्हे तर नावाच्या अर्थामुळे तैमूर या नावाची निवड केली। मला जर मुलगा झाला तर त्याचं नाव तैमूर असेल हे मी आधीच ठरवलं होतं। तैमूर या शब्दाचा अर्थ लोह किंवा लोखंड असा होतो। तैमूर हे नाव कुटुंबातील सर्व सदस्यांना आवडलं होतं। हल्लेखोराने सैफ अली खानच्या घरात मागच्या बाजूने प्रवेश केल्याचं बोललं जात आहे। सुरुवातीला हल्लेखोर सैफ करीनाचा मुलगा तैमूरच्या खोलीकडे जात होता।
हल्लेखोराला तैमूरच्या खोलीच्या दिशेने जाताना सैफच्या घरातल्या मोलकरणीनं पाहिलं आणि आरडाओरडा केला. त्यामुळे हल्लेखोराच्या निशाण्यावर तैमूर अली खानही होता का? तैमूर नावामुळेच हल्ला करण्याचा उद्देश होता का, असा सवाल उपस्थित होतोय. ब्युरो रिपोर्ट, पुढारी न्यूज.